गेल्या काही वर्षांपूर्वी बीड जिल्ह्यामध्ये अनेक ऊसतोड कामगार महिलांनी त्यांचे गर्भाशय विनाकारण काढून टाकल्याचं धक्कादायक प्रकरण समोर आलं होतं। यानंतर या प्रकरणाची प्रचंड चर्चा झाली आणि अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या। यातील अनेक महिलांना केवळ मूल जन्माला घालायचं नाही ना, 40शी उलटली आहे ना, पाळीच यायला नकोय ना, तसेच कामाच्या ठिकाणी असलेलं असुरक्षित वातावरण आणि धक्कादायक म्हणजे रुग्णालयांना मिळणारे पैसे, अशा कारणांसाठी म्हणजेच कोणतीही मेडिकल कंडिशन नसताना थेट गर्भाशय काढण्याचा फक्त सल्लाच दिला गेला नाही, तर थेट गर्भाशय काढल्याचं देखील समोर आलं होतं। त्यामुळे तुम्हाला देखील असा सल्ला मिळाल्यास यावर सेकंड ओपिनियन नक्की घ्या। त्याचबरोबर गर्भाशय का काढावं लागतं, विनाकारण गर्भाशय काढल्यास त्याच्या आरोग्यावर काय परिणाम होतात जाणून घेऊ सविस्तर। स्त्रीला स्त्री म्हणून मिळालेली वेगळी ओळख ही तिच्या पुनर्निर्मितीच्या म्हणजेच निसर्गाने तिला दिलेल्या देणगीमुळे आहे, ज्यामध्ये गर्भाशय हा अवयव महत्त्वाची भूमिका बजावतो। मात्र यातून फक्त प्रजननच होत नाही, तर स्त्रीच्या संपूर्ण शारीरिक मानसिक आरोग्याचं चक्र अवलंबून असतं। दुर्दैवाने राष्ट्रीय कुटुंब आरोग्याच्या सर्वेक्षणाच्या आकडेवारीनुसार गर्भाशय काढून टाकण्याच्या शस्त्रक्रियेचं प्रमाण आपल्या देशात वाढत आहे। यामध्ये खेड्यापाड्यातील स्त्रियांचं प्रमाण खूप जास्त आहे। हा विरोधाभास हे आपल्या सध्याच्या समाजातल्या स्थितीबाबतचं सत्य आहे। गर्भाशय काढण्याची शस्त्रक्रिया म्हणजे हिस्टेरेक्टमी बऱ्यापैकी वादात सापडलेली ही शस्त्रक्रिया आहे। याची खरोखरच आणि नितांत गरज असलेल्या स्त्रिया वर्षानुवर्ष दुखणं अंगावर काढतात आणि अजिबात गरज नसलेल्या स्त्रिया विशेष करून ग्रामीण भागातील सर्रास ही शस्त्रक्रिया करून घेताना दिसतात। सुरुवातीला पाहूयात गर्भाशय काढण्याची शस्त्रक्रिया म्हणजे काय। गर्भाशय काढण्याची शस्त्रक्रिया किंवा हिस्टेरेक्टॉमी ही स्त्रीरोगशास्त्रातील एक शस्त्रक्रिया आहे, ज्यामध्ये डॉक्टर स्त्रीचे गर्भाशय काढून टाकतात। हा विविध आजार आणि व्याधींसाठी एक पर्याय आहे आणि सामान्यतः ज्या स्त्रिया पारंपरिक उपचारांना प्रतिसाद देत नाहीत त्यांच्यासाठी हा शेवटचा उपाय म्हणून पाहिला जातो। या शस्त्रक्रियेचा आयुष्य बदलणारा परिणाम होऊ शकतो, कारण यामुळे स्त्रीची प्रजनन क्षमता संपते। गर्भाशय काढण्याच्या शस्त्रक्रियेदरम्यान सर्जन फक्त गर्भाशय किंवा गर्भाशय आणि गर्भाशय मुख हे दोन्ही काढण्याचा निर्णय घेऊ शकतात। रुग्णाच्या स्थितीनुसार काही वेळा फॅलोपियन ट्यूब्स किंवा अंडाशय देखील काढलं जाऊ शकतं। आता पाहूयात ही शस्त्रक्रिया नेमकी कधी अपरिहार्य ठरते, म्हणजे कधी करावीच लागते अशी परिस्थिती उद्भवते। गर्भाशयाला किंवा गर्भाशयाच्या मुखाला कॅन्सरची लागण झाली तरी शस्त्रक्रिया करावी लागते। आपल्या देशात गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरचं प्रमाण सर्वात जास्त आहे। याबाबतची तपासणी खरं तर लैंगिक संबंध सुरू झाल्यापासून दरवर्षी स्त्रीने करून घेणं अपेक्षित आहे। मात्र भारतातील स्त्रियांमध्ये आणि समाजामध्ये स्वतःच्या आरोग्याबद्दल कमालीची अनास्था असल्यामुळे ही तपासणी जवळजवळ कधीच केली जात नाही। 40च्या आसपास स्त्रियांना अंगावरून पांढरे जाणे, खाज सुटणे, संबंधांनंतर लाल जाणे असे त्रास सुरू झाल्यावरच त्या स्त्रीरोग तज्ज्ञांकडे येतात। अशावेळी कॅन्सरच्या निदानासाठी HPV LBC यासारख्या अचूक तपासण्या करण्यात येतात। या तपासण्यांमध्ये कॅन्सरचा धोका आढळल्यास ही शस्त्रक्रिया ताबडतोब करून घेण्याचा सल्ला दिला जातो। अशावेळी चालढकल अजिबात न करता शस्त्रक्रिया करून घेणे हेच पेशंटच्या हिताचं असतं। त्यानंतर फायब्रॉइड खूप मोठ्या प्रमाणात गाठी असतील तर फायब्रॉइडच्या गाठी कॅन्सरच्या शक्यतो कधीच नसतात, पण त्या 5 सेंटीमीटरच्या वर संख्येने जास्त आणि गर्भाशयाच्या मध्यभागी असतील तर खूप त्रासाच्या ठरू शकतात। अशा केसेसमध्ये अनियमित आणि अतिरक्तस्राव दिसून येतो। बऱ्याच वेळा स्त्रियांनी हे दुखणे अंगावर काढल्याने शरीरातील रक्ताचं प्रमाण अक्षरशः निम्म्यावर येतं। मग रक्त भरून लगेच ऑपरेशन करणं भाग पडतं। ही वेळ येऊ नये यासाठी योग्य वैद्यकीय सल्ला घेणं हितकारक आहे। एखाद दुसरी गाठ असेल तर फक्त एक गाठ काढून गर्भाशय तसंच ठेवता येतं, पण हे स्त्रीरोग तज्ज्ञच ठरवू शकतात। त्याचबरोबर तिसरं कारण आहे ते म्हणजे पेशंट तरुण असेल तर हार्मोन्सच्या गोळ्यांनी हा रक्तस्राव थांबवला जाऊ शकतो, पण पेशंटचे वय 40च्या जवळ असल्यास हार्मोन्सच्या गोळ्या धोकादायक ठरू शकतात आणि मग काही वेळा गर्भाशय काढण्याचा निर्णय घ्यावा लागू शकतो। अशा वेळी आधी क्युरेटिंग करून बायोप्सी केली जाते, त्यावर निर्णय घेतला जातो। कॅन्सरची शक्यता आहे असे वाटल्यासच शस्त्रक्रिया केली जाते। त्याबरोबर चौथं कारण आहे ते म्हणजे इंडोमेट्रिओसिस नावाचा एक आजारामध्ये पेशंटला सतत पोटदुखी किंवा कंबरदुखीचा त्रास असेल तरच हा निर्णय घेतला जातो। गर्भाशयाच्या शेजारी असणाऱ्या अंडाशयाच्या वेगवेगळ्या आजारांसाठी सुद्धा ही शस्त्रक्रिया करावी लागू शकते। कधी कधी योनी मार्ग आणि गर्भाशयाला आधार देणारे स्नायू आणि पेशी शिथिल झाल्यामुळे गर्भाशय खाली सरकते, याला प्रोलॅप्स असे म्हणतात। अशा वेळी लघवीची पिशवी सुद्धा गर्भाशयाबरोबर खाली येते। अशा केसेसमध्ये स्त्रियांना एका वेळी लघवी पूर्ण न होणे, लघवीचा जंतू संसर्ग होऊ शकतो, बाळंतपणाच्या वेळी बाळाचं वजन खूप जास्त असणं, अवघड डिलिव्हरी अशा केसेसमध्ये हे प्रमाण आढळतं। या स्त्रियांमध्ये योनी मार्गाद्वारे गर्भाशय काढण्याची आणि त्याच वेळी योनी मार्गाची जागा आवळून घेतल्याची शस्त्रक्रिया केली जाते। या व्यतिरिक्त गर्भाशय काढण्याची काही कारणं देखील असू शकतात। प्रत्येक पेशंटच्या वैद्यकीय अहवालावर ते अवलंबून असतं। आता पाहूयात ही शस्त्रक्रिया नेमकी कोणकोणत्या पद्धतीने केली जाते।
पोटावरून टाक्याची शस्त्रक्रिया केली जाते। या पद्धतीमध्ये ओटी पोटावर 9 ते 10 सेंटीमीटरचा छेद घेऊन पारंपरिक पद्धतीने गर्भाशय काढले जाते। खूप मोठा फायब्रॉइड किंवा कॅन्सरची शक्यता असल्यास ही पद्धत जास्त सोयीची आहे। तसेच विशेष गुंतागुंतीची केस असेल तरच ही पद्धत उत्तम असते। दुसरी पद्धत आहे ती म्हणजे योनी मार्गाद्वारे बिनटाक्याची शस्त्रक्रिया। या पद्धतीने शक्यतो प्रोलॅप्स असणाऱ्या स्त्रियांची शस्त्रक्रिया केली जाते। या स्त्रियांना योनी मार्गात काही प्रमाणात टाके पडतात। काही वेळा प्रोलॅप्स नसतानाही योनी मार्गाद्वारे ही शस्त्रक्रिया केली जाऊ शकते। त्यानंतर तिसरा प्रकार आहे तो म्हणजे दुर्बीणद्वारे बिनटाक्याची शस्त्रक्रिया। ही सध्याची सर्वात प्रगत पद्धत आहे। या पद्धतीत पोटावर 4 अतिशय छोटे छेद देऊन त्यातून शस्त्रक्रियेची साधने पोटात घालून शस्त्रक्रिया केली जाते आणि गर्भाशय योनी मार्गातून बाहेर काढले जातं। ही पद्धत रुग्णांसाठी अतिशय सोयीस्कर आणि श्रेयस्कर मानली जाते। विशेष करून मधुमेह असलेल्या स्थूल असलेल्या स्त्रियांमध्ये लगेच टाके भरून येतात। त्या लगेच हालचाल रोजची कामे करू शकतात। या पद्धतीत एकूणच रुग्णाची बरे होण्याची प्रक्रिया लवकर होते। त्यामुळे लक्षात ठेवा, आपल्या शरीरातील कोणताही अवयव व्याधीग्रस्त झाला असेल तर तो वेळेत काढून टाकणे श्रेयस्कर आणि सुरक्षित असते। तसेच काही सबळ कारण नसताना शस्त्रक्रिया केल्यास त्याचा त्रासही होऊ शकतो। एवढं सरळ, साधं आणि सोपं गणित आहे खरं तर। त्यामुळे गर्भाशय काढायचा सल्ला जर तुम्हाला मिळाला असेल त्यासाठी दुसऱ्या डॉक्टरांचं म्हणजेच सेकंड ओपिनियन नक्की घ्या। याबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा।